येत्या 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या परिक्रमा महोत्सवासाठी आता श्री साईबाबा संस्थान प्रशासन आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून आज श्री खंडोबा मंदिर येथून ध्वजाचं पूजन करून साई मंदिर गेट क्रमांक 4 समोर साई परिक्रमा सोहळ्याचं परंपरेप्रमाणे ध्वजारोहण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। तसेच नवीन साई परिक्रमा लोगोचं अनावरण शिर्डी ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य, शिर्डीतील मान्यवर नेते मंडळ यांसह शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आज या ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी जी परिक्रमा आहे त्या परिक्रमा उत्सवाचं ध्वजारोहण करण्यात आलं। 2020 रोजी हा शिर्डी परिक्रमा उत्सव सुरू झालेला आहे। मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख भाविक जे आहेत या उत्सवामध्ये सहभागी झालेले होते। हे या वर्षीचं 6वं वर्ष आहे। या उत्सवाची तयारी जी आहे ती आम्ही सर्वजण करत आहोत। ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान उत्सवाची तयारी करत आहे। सर्व साई भक्तांना या निमित्ताने जे आहे या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, बाबाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त कालावधी या ठिकाणी व्यतीत करावा आणि साई नामाच्या घोषामध्ये ही ध्वजा परिक्रमा सोहळा जो आहे तो उत्सवात साजरा व्हावा असं सर्व साई भक्तांना या निमित्ताने मी आवाहन करतो। मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख साई भक्त या शिर्डी परिक्रमा मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते। या वर्षी सुद्धा आज या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि 13 फेब्रुवारी रोजी आपली ही शिर्डी परिक्रमा जी आहे ती उत्सव त्या दिवशी आहे। तर या उत्सवाच्या निमित्तानं सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा महोत्सवामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो। ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि आम्ही सर्व ग्रामस्थ साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी, शिर्डी नगर पंचायत या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं शिर्डी परिक्रमा ते 13 फेब्रुवारी 2025 ला आयोजित केलेली आहे। सर्व साई भक्तांना मी आवाहन करतो की या निमित्तानं शिर्डीला येऊन परिक्रमा पूर्ण करावी आणि साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा। ही श्रद्धा आणि सबुरीची परिक्रमा आहे, ही बाबांच्या आशीर्वादाची परिक्रमा आहे। तरी सर्व साई भक्तांनी या परिक्रमेत सहभाग घ्यावा ही नम्र विनंती। 2020 मध्ये एक छोटीशी परिक्रमा ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केली होती। आज या परिक्रमेने अतिशय भव्य असं स्वरूप धारण केलेलं आहे। याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली। काल आदरणीय कोळेकर साहेब जे अपर जिल्हाधिकारी यांनी एक पूर्ण सर्व डिपार्टमेंटची मीटिंग घेतली आणि शिर्डी परिक्रमा भक्तांसाठी सगळ्यात सुखकर कशी होईल यासाठी त्यांनी नियोजन केलं। आम्हाला असं वाटतं की ही बाबांची इच्छा आहे म्हणून प्रशासन यात इन्व्हॉल्व झालेलं आहे। बाबांच्या इच्छेमुळे ही परिक्रमा आज मोठी होत आहे। या परिक्रमेमध्ये जसं ग्रीन अँड क्लीन शिर्डी आयोजक आहे त्याप्रमाणे साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी असेल, शिर्डी नगर परिषद असेल, शिर्डीतील सर्व ग्रामस्थ, विविध संस्था शिर्डीतील या सर्वांचा सहभाग यामध्ये असतो। बाहेरील भक्त सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात। या सर्वांचे मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो। ओम साईराम। 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी श्री साई भक्तांना साईबाबांच्या या पावन सानिध्याचा अनुभव होणं याकरता
संपूर्ण जगभरातील साई भक्तांना श्री गोरक्षनाथजी गाडीलकर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा करून साई भक्तांना शिर्डी परिक्रमेकरता आमंत्रण देण्यात आलेलं आहे। मी या वतीने एवढं सांगू इच्छितो की गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेला हा भक्तिमय आनंदाच्या सोहळा करता आपण देखील शिर्डीमध्ये सकाळी 5:30 वाजता 13 फेब्रुवारीला खंडोबा मंदिरात यावं आणि या साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा। आज ग्रीन अँड क्लीन शिर्डी परिवार त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज परिक्रमेचं ध्वजारोहण झालेलं आहे। अतिशय उत्साहात आनंदात संपूर्ण शिर्डी शहरातून जे ग्रामदैवत आहे त्यांचा परिक्रमा करून त्यांच्याकडे हा ध्वज घेऊन जाऊन तेथे पूजन करून आज शिर्डी परिक्रमेचं सर्व जगभरातील साई भक्तांना आमंत्रण करत आहोत। मी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांना या परिक्रमेत सामील होऊन साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा असं आवाहन करतो। 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता श्री खंडोबा मंदिरातून परिक्रमेला सुरुवात होईल। ओम साईराम। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85। खुशखबर, आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही। आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार, तसेच घरपोच सुविधा दिली जाईल। यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट। आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी। आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08।